मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तसं अन्य तालुक्यांमध्ये आपल्या आजूबाजूच्या बोदवड, वरणगाव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ॲग्रिकल्चरचे आणि डोमेस्टिकची अशा दोन्ही प्रकारच्या कंडक्टर वायरची मोठ्या प्रमाणावर चोरी होऊन राहिलेली आहे. आणि ॲग्रिकल्चरच्या कनेक्शनची जर चोरी होत असेल तर मग आपल्या चोरी आल्यामुळे शेतीची फार मोठी हानी होते. कारण चोर पकडता येत नाही. परत जे कंडक्टर वायर लावायचे, तार लावायचे आहे, त्याला 10, 12, 15 दिवस लावून टाकतात आणि त्याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त होऊन जाते. अलीकडे पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी केलेल्या आहे, पण काही तक्रारीची नोंद होते, काहींची होत नाही. आणि मग पोलीस म्हणतात की आम्ही तपास घेतो आहोत, करतो आहोत. पण यामध्ये जो भंगार मध्ये घेणारे आहेत किंवा वायरमन्स याच्यामध्ये सामील असतील किंवा जो कोणी असेल त्याला पकडण्याच्यासाठी पोलीस प्रामाणिकपणे काही प्रयत्न करताना दिसत नाही. कारण अलीकडे आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर 2 नंबरचे धंदे सुरू आहेत. मग त्याच्यामध्ये सट्टा, मटका, जुगार, अवैध दारू, गुटखा वगैरे सारखे जे प्रकार आहेत त्यांचे हप्ते घेण्यामध्ये पोलीस आता व्यस्त आहे. त्या हप्ते वसुलीमुळे पोलिसांना आता चोर पकडण्यामध्ये फारसा काही रस राहिलेला नाही आहे. आणि त्यामुळे शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. याची तक्रार वरिष्ठापर्यंत मी केली, पण वरिष्ठांकडे करूनही फारसा काही उपयोग झालेला नाही. छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बडे मियाँ सुभान अल्लाह अशी आता पोलीस खात्याची स्थिती झालेली आहे. मग गृहमंत्र्यांनी, ऊर्जा मंत्र्यांनी जे एकच खातं, दोन्ही खाते एकाच मंत्र्याकडे म्हणजे फडणवीस साहेबांकडे आहे, त्यांनी याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची कांदा लागवड सुरू आहे आणि या कांदा लागवडीला तर 12 तास 24 तास पाणी उपलब्ध असावं लागतं, नाहीतर रोप मोठ्या प्रमाणावर वाया जाण्याची भीती असते. आणि त्याच्या बरोबरीला आता नव्यानं गहू लागवड झालेली आहे, हरभरा लागवड झाली आहे, करडईची आहे, धानाचे धान्य आपल्या कोथिंबीरची लागवड आहे, मक्याची लागवड आहे, नवीन ज्वारीची लागवड सुरू आहे. अशा स्थितीमध्ये नवीन पेरणीचा हा सीझन जो आहे रब्बीचा, तर रब्बीचा पेरणीचा कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि सरकार उदासीन आहे. या ठिकाणचे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा आहे, परंतु त्याच्यामध्ये ते फारसे निष्क्रिय दिसतात. या राज्यामध्ये आता कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आहे. हे राज्यामध्ये शेतकरी असुरक्षित आहे. शेतकरी दररोज येऊन रडत राहतो, पण त्याचे अश्रू पुसायला कोणी नाही, अशी स्थिती आजची आहे.